राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी कळेल, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अल निनोचा फटका राज्यामध्ये 43% पाऊस घटणार असून देशभरामध्ये सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला जातोय। प्रभाव सप्टेंबरपर्यंत असणार। जून महिन्यामध्ये पावसाची तूट राहणार असून दक्षिण भारत, उत्तर भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पाऊस उभे राहणार आहे। या कालावधीमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकच्या बहुतांश भागामध्ये पाऊस कमी बरसणार आहे, तर दुसरीकडे जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये देखील पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता कमी असल्याने आवर्षण अटळ मानले जात आहे। पेनमध्ये अवकाळीतील आंबा काजूच्या बागांचे पंचनामे पुनर्तत्वास 500 हेक्टरमधील 1140 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। निधीची प्रतीक्षा असून कृषी विभागाकडून अहवाल सादर केला जातोय। नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना निधी वाटपामध्ये संतपणा। रायगड जिल्ह्यातील 66,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 20,000 जणांनाच मिळाली थेट मदत। राज्यामधील कारखानदारांना अतिरिक्त साखर साठ्याची चिंता। देशांतर्गत मागणी कमी असून केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगांपुढे हे संकट आहे। सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी संघर्ष। गडाख परिसरामध्ये अभिष्ट चिंतनानिमित्त शेतकरी मेळाव्यासह हजारोंची उपस्थिती। पानेर बाजार समितीमध्ये कांदा 20। देशांतर्गत मागणीमध्ये वाढ झालेली आहे। शेतकरी वर्गामध्ये समाधानाची लाट। इराण युद्धबंदीचा कोणत्याही क्षणी निर्णय घेतला जाऊ शकतो। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सिच्युएशन रूममध्ये बैठक सुरू झालेली आहे। वीज कपातीविरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। सांगलीमध्ये स्वाभिमानीची महावितरणवरती धडक। विजेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले। बंद प्रवेशद्वार उघडण्यास भाग पाडले। विनापरवाना शेतमाल खरेदीचा साताऱ्यामध्ये गोरखधंदा सुरू असून व्यापाऱ्याकडून ग्रामीण भागामध्ये फिरून थेट खरेदी केली जाते। शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान। दहिवडी परिसरामध्ये वादळी वाऱ्याने केळीची बाग जमीनदोस्त झालेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। शेतकरी आंदोलनावरती ठाम असून 5व्या दिवशी सुद्धा आमदार पाटील स्वामींची आंदोलनस्थळी भेट देण्यात आली। सोलापुरातील विडी उद्योग संकटामध्ये असून 25,000 महिलांच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न आहे। शासकीय धोरणासह नकली विडीचा परिणाम। माढा तालुक्यामध्ये शक्तीपीठसाठी जमिनीची मोजणी सुरू करण्यात आलेली आहे। माजनीस, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध केला जातोय। शेतकऱ्यांना घेतले ताब्यामध्ये। दिंडोरी तालुक्यामध्ये 17,000 हेक्टरवरती खरीप पेरणीसाठी कृषीचे नियोजन केले जात आहे। मजुरांच्या हाताला मिळणार आता 125 दिवस काम। 1 जुलैपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी केली जाणार। डिजिटल कारभारावरती भर दिली जाणार। बोगस शालार्थ आयडी प्रकरणी 50 अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। 9 पथके कार्यरत असून दररोज 300 शिक्षकांची चौकशी केली जात आहे। शेतकरी राजा हा बियाण्यांच्या प्रतीक्षेमध्ये असून यंदाच्या खरीपासाठी अनुदानित स्वरूपामध्ये 16,950 टन बियाण्यांचे वितरण केले जाणार। तहसील समोर कांदा ओतून आंदोलन केले गेले। अकोला येथे किसान सभा आक्रमक झालेली आहे। बियाण्यांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण झालेले असून शिरोड तालुक्यामध्ये पेरणीपूर्व लगबग सुरू झालेली आहे। खतांच्या दरवाढीमुळे बजेट सुद्धा कोलमडलेले आहे। इतिहासामध्ये प्रथमच काजू उत्पादनामध्ये 65% घट झालेली असून कृषी शास्त्रज्ञाचा शासनाला अहवाल सादर करण्यात आलेला आहे। कोकणाला अनुदान, कोल्हापूरवरती अन्याय झालेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये केवळ 37% स्मार्ट मीटर। सप्टेंबर अखेर 100% मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या। 4 महिन्यामध्ये 7 लाख मीटर बदलण्याचे आवाहन केले गेले। पाऊस येण्यापूर्वीच ऊस लागण सुरू केलेली आहे। वाळवा तालुक्यातील हे चित्र असून शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे। पाणी टंचाईचे संकट मात्र गडद आहे। महागाई वाढलेली असून शेतमालाचे दर कधी वाढणार? महागाईने शेतकरी सामान्याचे जगणे झाले महाग। अर्थव्यवस्था सुद्धा विस्कळीत झालेली आहे। शेतमालाचे नेहमीच दर अस्थिर असतात। उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने शेती अडचणीमध्ये सापडते। महागाईच्या तुलनेमध्ये शेतमालाचे दर हे कमीच आहे। शेती परवडत नसल्याने नव्या पिढीत शेतीविषयी उदासीनता दिसून येत आहे। सांगोला परिसरामध्ये तसेच राज्यामध्ये बळीराजाला मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असून सांगोला तालुक्यातील शेती मशागतीची कामे खोळंबलेली आहे। शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागून आहे।
विहीर, नद्या, नाले कोरडे ठाक असून तालुक्यातील पिके करपू लागलेली आहे. बार्शीमध्ये साठवण तलावातही सोडली शेतकऱ्यांची साथ. जलजीवनची 20,000 कामे ठप्प झालेली असून निधी अभावी कामे अर्धवट आहे. निधी देण्याचे ठेकेदारांकडून मागणी केली जाते. ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवले स्मार्ट मीटर, आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महावितरण व ठेकेदारांवरती बळजबरीचे आरोप केले जात आहेत. डोईवरती कर्ज, बाग मात्र करपलेली आहे. जायखेडा परिसरामध्ये केळीला अवकाळी तसेच गारपिटी आणि उन्हाचा तिहेरी फटका बसत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळवण्याची आशा धुसूर झालेली असून सिल्लोड परिसरामध्ये गणवेश निधी रखडलेला आहे. शिक्षक परिषदेचा नाराजीचा सूर. जालना जिल्ह्यामध्ये 1.70 लाख मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून सध्या युरियाचा 99.84% सुरक्षित साठा करण्यात आलेला आहे. 46,000 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. चिंता वाटलेली असून 17 तलाव कोरडे. पाण्याच्या मार्गावरती 7 मध्यम आणि 60 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 31.45 दशलक्ष घमी जलसाठा. खत इंधनाच्या दरवाढीमुळे कृषी खर्चामध्ये 45% वाढ झालेली असून खत लिंकिंगच्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. पाऊस यंदा 90%. दुष्काळाचे सावट. सुधारित अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. बीड बाजार समितीमध्ये पंधरवाड्यात 450 क्विंटल रेशीम कोष आवक झालेली असून सर्वाधिक आवक हे 11 मे रोजी 7,221 किलो झालेली होती. खानदेशामध्ये केळीचे दर स्थिर असून कमाल दर 2,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर आहे. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा दर स्थिर आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मान्सून अपडेट. केवळ 90%च पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून केरळमध्ये मान्सूनचे आगमन पुढील 7 दिवसांमध्ये होणार आहे. यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. NTA नीट सुनावले. UPSCकडून धडा घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा संताप व्यक्त होतोय. राष्ट्रीय परीक्षा संस्था कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तुम्ही खेळू नका. जबाबदारी निश्चित करा, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. बियाणे उगवण क्षमता चाचणीची प्रात्यक्षिके. कृषी विभागातर्फे गाव स्तरावरती 3,390 खरीप मोहिमा. राज्यामध्ये 70%हून अधिक कर्जबाजारी शेतकरी अल्प व अत्यल्पभूधारक आहे. ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स अँड ग्लान्सचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. एल निनोची धास्ती. सेन्सेक्स 1,100 अंकांनी कोसळलेला आहे. निफ्टी 23,550च्या खाली गेलेले असून कोट्यावधी रुपये पाण्यामध्ये गेले. अकोला जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बाष्पीभवन 17 मिलीमीटर. खरीपावरती संकट. यंदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 8% कमी पाऊस झालेला आहे. हवामान खात्याचा दीर्घावधीचा अंदाज. जूनमध्ये उष्णतेची लाट ठरू शकते मोठी डोकेदुखी. RTE प्रक्रिया. पहिल्या यादीतील 311 विद्यार्थ्यांचे अखेर प्रवेश निश्चित करण्यात आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने पालक नाराज झालेले असून 121 जागा रिक्त आहेत. आता घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10% वाळूसाठा राखीव असून घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय. वाळू धोरणामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला असून अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आणलेली मशीन शेतकऱ्यांनी फोडलेली आहे. माढा परिसरामध्ये अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी माळशिरस, पंढरपूर तालुक्यातून शेतकरी माढ्यामध्ये दाखल झाले. संतप्त शेतकऱ्यांचा संयम सुटलेला असून महावितरणाच्या सबस्टेशनला वेढा बसतोय. मागील 5 दिवसांपासून वीज गायब झालेली आहे. करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. सोलापूर परिसरामध्ये पास घेऊन फिरणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना वाळूच मिळेना. उत्तर तहसीलकडून महसूल मंत्र्यांचा आदेश धाब्यावरती. 2,000 लाभार्थ्यांना पास. उन्हाच्या तीव्रतेमुळे चाळीमध्ये ठेवलेला कांदा झालाय खराब. कसमाद येथील ही स्थिती आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये DAPचा तुटवडा भासणार. पर्यायी खते वापरा. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय. पेरणीनंतर मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. कॅनलला पाणी सोडलेले असून शेतीसाठी 3 तासाचा वीज पुरवठा. महावितरणाची मनमानी. विजयाभावी शेतकरी त्रस्त झाले. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यंदाही शेतकऱ्यांचा भरोसा आहे सोयाबीनवरतीच. खरीप क्षेत्र सुद्धा वाढणार. खत विक्रेत्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी. साठा शिल्लक तरीसुद्धा नो स्टॉक. स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. 16पैकी 13 केंद्रचालकांनी युरिया DAPचा साठाच नसल्याने सांगितले.
6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आशाच्या खात्यामध्ये 8,81,00,000 रुपयांचे मानधन वळवण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर जिल्ह्यातील 2,000पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अपार आयटीमध्ये कळमचा डंका असून जिल्हा मुख्यालय सर्वाधिक पिछाडीवरती आहे. धाराशिव जिल्ह्याचे सरासरी 88.3% काम झाले पूर्ण. 28,000 विद्यार्थी अद्यापसुद्धा नोंदणीविना आहे. 30 जूनपूर्वी ई-केवायसी नसल्यास हप्ता रोखणार. कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी 30 जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. 66,153 घरकुलांवरती सौर ऊर्जेची पेटणार मशाल. सरकारकडून ग्रामीण भागावरती विशेष लक्ष दिले जाते. 1 किलोवॅटचे प्रत्येक युनिट. भंडारा जिल्ह्यामध्ये 23 लाखांचा खर्च झालेला असून 2.54 कोटींचा निधी अखर्चित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे कार्य संत गतीने सुरू आहे. लाखोंचे धान उघड्यावरती. बळीराजाचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. वादळी वाऱ्यांची धास्ती. ओले धान वाळवण्यासाठी एकच धडपड आता सुरू आहे. कर्जमाफी होईना आणि नवीन पीक कर्ज काही मिळेना. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. तेही शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा उच्चांक. शेतीची कामे ठप्प झालेली आहे. उष्माघाताचा धोका वाढलेला असून आरोग्य विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. देवलाभार परिसरामध्ये हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित आहे. धान खरेदी अभावी उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून 990 जणांकडून खरेदी नाही. राळेगाव परिसरामध्ये 8,000 शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. पीक पॅटर्नमध्ये बदल नाही. सुविधांचाही मोठा अभाव आहे. वादळी वाऱ्याने शेतातील सोलर पॅनलचे मोठे नुकसान केलेले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा झालाय खंडित. पशुधनावरती एल निनोचे संकट असून सरकारतर्फे चारा बियाणे मोफत. अनुदान आधारित योजना. कमी पावसामध्ये शक्यता. पशुखाद्य व हिरवा चाऱ्याच्या टंचाईची भीती व्यक्त होते. वेंगुर्ल्यामध्ये विनापरवाना खताचा टेम्पो पकडलेला असून भरारी पथकाची कारवाई करण्यात आलेली आहे. मेंगलोर येथून आणले होते सेंद्रिय खत. लांजा येथील चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला. आता घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार. 10% वाळूसाठा होणार राखीव. राज्य शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरोस परिसरातील रखडलेल्या घरकुलांच्या कामांना आता गती मिळणार. खाद्यतेलाच्या किमती भडकलेल्या असून लिटरचा 5 रुपये वाढ झालेला आहे. गृहिणींचे बजेट कोलमडलेले आहे. तडका थेट स्वयंपाकघरामध्ये. हॉटलिंक ही आवाक्याबाहेर झालेली आहे. आटपाडी तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीची विक्रमी लागवड झालेली असून भाजीपाला पिकवण्याकडे कल वाढलेला आहे. मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झालेले आहे. कोयना धरणातील पाणीसाठा घटल्याने वीज निर्मितीला मर्यादा. 11.9 TMC उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध. सिंचन विभागाकडून पाण्याचे नियोजन सुरू. एरंडोल तालुक्यामध्ये हंगामपूर्व कपाशी लागवडीची लगबग सुरू झालेली असून इंधन टंचाईमुळे तालुक्यामध्ये यंदा मशागतीस उशीर होतोय. तापमानामुळे दुपारनंतर कामांना प्राधान्य मिळतंय. भडगाव तालुक्यामध्ये पावसाळ्यापूर्वी चाऱ्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. सिंदखेडा येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्राचा उत्साहामध्ये शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना मिळणार हक्काची बाजारपेठ. कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी संस्था कटिबद्ध. वादळामुळे पडलेले विजेचे खांब आठवडाभरानंतर सुद्धा जैसे ते आहे. बेडगाव येथील शेतकरी हवालदिल झालेले असून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली जाते. लोड शेडिंगमुळे पिके करपण्याच्या उंबरठ्यावरती शेतकऱ्यांचे साकडे. कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली जाते. कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. खताच्या किमती वाढल्याने शेतीसाठी पारंपरिक उपाय ठरतोय फायदेशीर. जनगणना कर्मचारी घरोघरी येणार. आयडीवरील QRने खात्री पटणार. मोहिमेमध्ये संगमनेर तालुक्यात 691 प्रज्ञक असून 115 पर्यवेक्षक सहभागी झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.